स्वामींची खोटी शपथ घेतली आणि दुसऱ्याच दिवशी माझ्यासोबत जे घडलं ते आयुष्यभर विसरू शकलो नाही. मी आज तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेला असा अनुभव सांगणार आहे, जो अनुभव माझ्यासाठी फक्त चमत्कार नव्हता, तर माझे डोळे उघडणारा प्रसंग होता. हा अनुभव जवळपास 3-4 वर्षापूर्वीचा आहे आणि आजही तो आठवला की अंगावर काटा येतो. त्या काळात माझं वय साधारण 19 ते 23 वर्षाच्या दरम्यान होतं. कॉलेज, मित्र, फिरणं या सगळ्यात नकळत मला सिगारेटची सवय लागली होती. सुरुवातीला फक्त मित्रांसोबत मजा म्हणून घेतलेली सिगारेट नंतर रोजचीच गरज बनली. मी दिवसातून कित्येक वेळा सिगारेट प्यायचो, पण ही गोष्ट मी घरच्यांपासून पूर्णपणे लपवून ठेवली होती. विशेष म्हणजे माझ्या आईला याची अजिबात कल्पना नव्हती, कारण माझी आई स्वामी समर्थांची खूप मोठी भक्त आहे. रात्ररोज पूजा, नामस्मरण, आरती आणि स्वामींवर अतूट श्रद्धा. पण मी मात्र त्या काळात फारसा श्रद्धाळू नव्हतो. देव आहे, पण एवढं काही होत नाही, अशी माझी मानसिकता होती. आणि एक दिवस असा आला ज्याने माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. त्या रात्री मी मित्रांसोबत बाहेर गेलो होतो. जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे मी सिगारेट ओढली आणि काही वेळाने घरी परतलो. घरी गेल्यावर माझी आई माझ्याशी बोलत होती. अचानक तिने माझा हात पकडला आणि म्हणाली, "तू सिगारेट ओढून आला आहेस का?" माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण हाताला थोडासा वास येत होता. मी लगेच नकार दिला. "नाही ग आई, मी नाही ओढली." ती पुन्हा विचारू लागली, "खरं सांग, खरं सांग, तू सिगारेट प्यायलायस ना?" पण भीतीपोटी मी पुन्हा खोटं बोललो. मग आई काही क्षण शांत राहिली आणि तिने घरात ठेवलेल्या श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर मला उभं केलं. त्या क्षणी वातावरण खूप विचित्र झालं होतं. मनात धडधड सुरू झाली होती. आई म्हणाली, "जर तू खरंच सिगारेट प्यायला नसेल, तर स्वामींच्या फोटोवर हात ठेवून शपथ घे." त्या क्षणी माझं मन आतून घाबरलं होतं, पण अहंकार, भीती आणि खोटं लपवण्याची धडपड यामुळे मी एक मोठी चूक केली. मी स्वामी समर्थांच्या फोटोवर हात ठेवला आणि खोटी शपथ घेतली. त्या रात्री मी झोपलो, पण मनात कुठेतरी अपराधी भावना होती. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्यासोबत जे घडलं ते मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. माझ्या तोंडामध्ये अचानक प्रचंड उष्णता सुरू झाली. सुरुवातीला वाटलं साधं तोंड आलं असेल, पण काही तासातच परिस्थिती भयानक झाली. पूर्ण तोंड जळलं होतं. ओठ, जीभ, हिरड्या, अगदी घशापर्यंत एकही जागा अशी नव्हती जिथे जळजळ होत नव्हती. पाणी प्यायला सुद्धा त्रास होत होता आणि अन्न खाणं तर अशक्यच झालं होतं. मी डॉक्टरांकडे गेलो, औषधं घेतली, इंजेक्शन घेतलं, पण काहीच फरक पडत नव्हता. दिवसेंदिवस त्रास वाढत चालला होता. जवळपास 10 दिवस काहीही व्यवस्थित खाता पिता येत नव्हतं. रात्री झोप लागत नव्हती. तोंडाची आग इतकी होती की बोलायलाही त्रास होत होता. आणि त्या काळात सतत एकच गोष्ट माझ्या डोक्यात फिरत होती. स्वामी समर्थांची खोटी शपथ घेतली. मन आतून खात होतं. शेवटी एक दिवस माझ्या आईने मला शांतपणे जवळ बसवलं. ती म्हणाली, "औषधं सुरू ठेव, पण एकदा मनापासून स्वामींची माफी माग. तू चूक केली आहेस ती मान्य कर." त्या क्षणी माझा अहंकार पूर्णपणे तुटला. मी पहिल्यांदाच मनापासून स्वामीसमोर बसलो. डोळ्यात पाणी आलं होतं. मी हात जोडले आणि म्हणालो, "स्वामी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी खोटं बोललो. त्या फोटोवर हात ठेवून खोटी शपथ घेतली. मला माफ करा. मी परत कधी असं वागणार नाही." त्या दिवशी मी मनापासून पश्चाताप केला. आणि मित्रांनो, पुढे जे घडलं ते आजही माझ्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही. माफी मागितल्यानंतर अवघ्या काही तासातच माझ्या तोंडातील जळजळ कमी व्हायला लागली. हळूहळू उष्णता पूर्ण थांबली आणि काही वेळातच माझं तोंड जवळपास पूर्ववत झालं. ज्या त्रासासाठी 10 दिवस औषधे उपयोगी पडली नाहीत, तो त्रास काही तासातच कमी झाला. त्या दिवसापासून माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल झाला. मी फक्त सिगारेटच नाही सोडली, तर खोटं बोलण्यापासूनही स्वतःला दूर ठेवलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या स्वामींवर मला आधी पूर्ण विश्वास नव्हता, त्याच स्वामींनी अनुभवातून श्रद्धेचा खरा अर्थ शिकवला. आजही मी एक गोष्ट मनापासून मानतो. स्वामींना फसवता येत नाही, कारण ते फक्त फोटोमध्ये नसतात, ते आपल्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर अशा प्रकारचे अनुभव येत असतील तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुमची जर स्वामींवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.